शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडीचा जवान रोहित परशुराम खनिकुडे वय वर्ष 27 आज अनंतात विलीन झाला आणि संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला। जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना 16 एप्रिल 2026 रोजी रात्री त्यांचे अपघाती निधन झाले। आज त्यांच्या पार्थिवावर टाकळीवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। आज रविवारी सकाळी रोहित यांचे पार्थिव घरी आणले। रोहितचे पार्थिव पाहून घरच्यांनी हंबरडा फोडला। तो प्रत्येकाचं हृदय पिळवटून टाकणारा होता। त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ रोहितचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते। त्यानंतर प्रमुख मार्गावरून फुलांनी सजवलेल्या अंत्यरथातून रोहितचे पार्थिवाची अंत्ययात्रा काढली। यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय अंत्ययात्रेत सहभागी झाला होता। अमर रहे रोहित खनिकुडे अमर रहेच्या घोषणा दिल्या। यावेळी पोलिसांनी बंदुकीच्या 3 फैरी झाडत मानवंदना दिली। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह घरचे मित्रपरिवार उपस्थित मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून रोहितला अखेरची आदरांजली वाहिली। त्यानंतर रोहितच्या पार्थिवास वडील परशुराम खनिकुडे, भाऊ राहुल यांनी मुखाग्नी दिले। यावेळी शासकीय इतमामात रोहितवर अंत्यसंस्कार झाले। संपूर्ण परिसर मात्र शोकसागरात बुडाला होता। सामान्य कुटुंबातल्या रोहितचे प्राथमिक शिक्षण टाकळीवाडीतील श्री कुमार विद्या मंदिर, माध्यमिक शिक्षण श्री सरस्वती हायस्कूल येथे झाले। पुढील शिक्षण श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड येथे पूर्ण झाले। 2020 साली बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती होऊन त्यांनी अरुणाचल प्रदेश, चीन सीमारेषा आणि जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावली। त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ व भावजय असा परिवार आहे। आज गावकऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवत आपल्या वीर पुत्राला श्रद्धांजली वाहिली। यावेळी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब वनकोरे, गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल खाडगे, भवानीसिंह घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, तसेच आजी-माजी सैनिक फेडरेशनचे सदस्य, पोलीस दल, शासकीय अधिकारी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।